बरेच विद्यार्थी जे आहेत ना, स्वच्छता निरीक्षकच्या संदर्भात काही प्रश्न कमेंट बॉक्समध्ये टाकत आहेत. ओके. सर्वप्रथम म्हणजे भारत सेवाक समाज चालेल का, YCMU चालेल का, बरोबर, ऑल इंडिया इन्स्टिट्यूटचं चालेल का, असे काही प्रश्न ते विचारत आहेत. मी माझ्या पद्धतीनं शंका दूर करण्याचा प्रयत्न करेल, बरोबर, परंतु माझं उत्तर हे अंतिम नसणार. ओके. म्हणजे मी जे आहे ते कागदावरच्या हिशोबानं बोलणार आहे. आता ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगरची जाहिरात आली, छत्रपती संभाजीनगरची जाहिरात आल्यानंतर त्यामध्ये जागाच्या नंतर जी पदवी आणि अर्हता व पात्रता असा दिलेला आहे पॉईंट, त्यामध्ये जे 3 मुद्दे दिलेत ते मी सरळ एकदा वाचून दाखवतो. मग पुढे कमेंटमध्ये जे 5 प्रश्न आल्यात मेनली, त्या प्रश्नाला कमेंट मी घेतलेला आहे आणि त्याचा शंका मी दूर करणार आहे. ओके. म्हणजे मी सांगणार आहे. एक, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे. एक लक्षात घ्या, इथं तुम्हाला ग्रॅज्युएशन कंपल्सरी पाहिजे. काय? ग्रॅज्युएशन कंपल्सरी पाहिजे. मग तुम्ही BA करा, BCom करा, BSc करा, ओके, BSc कॉम्प्युटर करा, इंजिनिअरिंग करा, काही करा, मान्यता पदवी म्हणलेलं आहे, कुठलीही पदवी असं स्पेसिफिक त्यांनी सांगितलेलं आहे. याचा अर्थ काय? ग्रॅज्युएशन तुम्ही इंजिनिअरिंग करा, मेडिकल करा, काही देणं घेणं नाही, पदवी हा उल्लेख आहे. ओके. त्यानंतर दुसरा पात्रता सांगितल्या स्वच्छता निरीक्षक पदविका. हे बघा, पदविका याला म्हटलं जातं डिप्लोमा. ओके. डिप्लोमा. मग तुम्हाला डिप्लोमा पाहिजे. आता काही जणांकडे जर समजा चुकून सर्टिफिकेट असेल, सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र, ओके, त्याच्यावर प्रमाणपत्र. पदविका ही जसं MACIT सर्टिफिकेट असते, ओके, तसं सर्टिफिकेट ही असेल, बरोबर. सर्टिफिकेट मान्य होईल का न होईल हे सांगू शकत नाही, परंतु ज्यांच्याकडे डिप्लोमा पदविका आहे त्यांचं 100% त्यांनी निश्चितपणे फॉर्म भरावं. ओके. पुढे आहे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. आता ह्याच्यासाठी स्पेसिफिक नाही, तुमचं 10वी 12वी वगैरे त्याच्यावर मराठी विषय असतोच, त्यामुळं ते एक कंपल्सरी झालेलं आहे, मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक. ओके. आता ह्याच्यासाठी काही वेगळा कोर्स नसतो. ओके. ही पात्रता आहे. आता मी पुढची जी आहे ना, ते कमेंट जे आहेत त्या कमेंटवर उत्तर देणार आहे. म्हणजे मला प्रत्येक वेळेस ज्यावेळेस मॅसेज येतो व्हॉट्सअपवरती, त्यावेळेस मी हा व्हिडिओ तुम्हाला सेंड करतो, त्यावेळेस ते उत्तर होईल, माझा वेळ वाचेल, बरोबर. त्यानंतर आता महत्त्वाचा मुद्दा आहे कमेंट. ओके. बघा सर, हेल्थ सॅनिटरीचा कोर्स झाला आहे पण ग्रॅज्युएशन BA मध्ये झाला आहे तर चालेल का? तर कोर्स हे बघा, सॅनिटरी इन्स्पेक्टरचा तुमचा डिप्लोमा आहे, ओके, आणि तुमचं BA असो, BSc असो, काही असो, पदवी त्यांनी फक्त एक पदवी म्हणलेलं आहे. ओके. त्यामुळं तुम्ही म्हणजे निशांत सर जे आहेत, ओके, त्यांनी फॉर्म भरलं तरी चालतंय, काहीच अडचण नाही. ओके. डिप्लोमा आहे त्यांच्याकडे आणि BA मधून आहे, तुम्हाला BSc ही ते असं काही उल्लेख केलेलं नाही. त्यामुळं तुमचं ग्रॅज्युएशन कशामध्ये असू द्या, फक्त ग्रॅज्युएशन त्यांना पूर्ण पाहिजे. त्यानंतर पुढे आहे भारत सेवक समाज कोर्स चालतो का सॅनिटरी इन्स्पेक्टरचा. मित्रांनो, हे भारत सेवक समाजचा जर पदविका असेल आणि ही शासन मान्य असेल तर ते ॲक्सेप्ट करतील. त्याने पूर्ण जाहिरात तुम्ही बघा, मी तर वाचलेलं आहे, जर कुठं असं उल्लेख नाही की भारत सेवक समाज पाहिजे, YCMU पाहिजे, बरोबर, त्यानंतर ऑल इंडिया इन्स्टिट्यूटचं पाहिजे. जसं ऑल इंडिया इन्स्टिट्यूटमध्ये 2-4 आहेत. ओके. आता तुम्हाला सांगतो, काही कोर्स आहेत जसं AIILSGचा. आता ए म्हणजे काय? ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट. ओके. त्यानंतर IPH&H. ओके. ह्याचा अर्थ काय? इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ अँड हायजीन यांचं पण राहत असतं. ओके. त्यानंतर पॅरामेडिकलचे काही असतात की त्यांचे पण डिप्लोमा आहे, हे पण चालतं, बरोबर. मग असं नाही आहे की भारत सेवक समाजचं चालणार नाही असं त्यांनी उल्लेख केलेला नाही. फक्त माझा एकच अट आहे, माझं एकच म्हणणं आहे, ते फ्रॉड सर्टिफिकेट किंवा पदविका फ्रॉड असली नाही पाहिजे. ओके. शासन मान्य असलं पाहिजे भारत सेवक समाज, आणि तुमचं ती पदविका असली पाहिजे, आणि तुमच्याकडे BA BSc कुठलीही पदवी पाहिजे. पदवी प्लस पदविका हे दोन्हीचं कॉम्बिनेशन इथं आवश्यक आहे, तर तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर आहे, सर माझी डिग्री कंप्लीट आहे पण स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण नाही, तर मित्रांनो तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. ओके. तुमच्याकडे तिथं सर्टिफिकेट लिहिताना सगळं आकडे नोंदणी वगैरे करावं लागतं, त्यामुळे ग्रॅज्युएशनचे फक्त ग्रॅज्युएशन आहे असे पोरं फॉर्म भरू शकत नाहीत. ओके.
त्यानंतर आपला पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, ओपन युनिव्हर्सिटी नाशिकचे डिप्लोमा इन सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स चालतो का? मग माझा एक प्रश्न आहे, आता हा प्रश्न विचारले ते ठीक आहे, वायसीएममधून चालू आहे बरोबर. वायसीएम ही एक सरकार मान्य आहे. मला तर असं कुठलाही शंका उपस्थित व्हायलाच नाही पाहिजे किंवा कोणी उपस्थित केला नाही पाहिजे की फॉर्म भरणं चालतो का, तर 100% चालायलाच पाहिजे. ओके. ॲक्च्युली हे आत्ता सुरू केलेलं आहे वायसीएमने, एखादी किंवा 2 बॅच बाहेर पडली असते, एखादी बॅच. मग मला एक सांगा, वायसीएम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ शासन मान्य. ओके. तुमचे पदविका कुठले बी ही UPSC MPSCला चालते, तर इकडं कुठं का चालणार नाही, हा माझा प्रश्न आहे. त्यामुळे हे विद्यार्थी वायसीएमचे फॉर्म भरू शकता, जेवढं मला असं वाटतंय तेवढं. ओके. त्यानंतर माझी 12वी ही MCVC मधून आहे, तर मी हा फॉर्म भरू शकतो का, आणि समतुल्यमध्ये काय येते हे पण सांगा. मग बघा, MCVC 12वी मधून झाले, त्यांनी 12वी तुमची 12वी ज्ञान पाहिजे, 12वी आर्ट पाहिजे असं काही म्हणलेलं नाही. तुम्हाला काय म्हणले, फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे, काय म्हणले, पदवी. ओके. आणि पदविका. तर तुमच्याकडे पदवी आणि पदविका असेल तर तुम्हाला फॉर्म 101% भरता येते. MCVC मधून 12वी करा, 12वी विज्ञान करा, 12वी आर्ट करा, 12वी BCom करा. परंतु हा प्रश्न जर आरोग्य विभागामध्ये जर आला तर तिथं काय म्हणलेले, 12वी विज्ञान स्पष्ट 12वी आणि SIचा पदविका. ओके. असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. तुम्ही MCVC मध्ये 12वी केली असेल तुम्हाला भरता येत नाही. आता ह्याने काय म्हणले, समतुल्यमध्ये काय करता येतं. मित्रांनो, ज्यांचं 12वी झालेलं नाही, काही आहेत बरोबर 12वी आर्ट झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सार्वजनिक आरोग्य म्हणजे किंवा 12वी विज्ञानवर जी पात्रता आहे, 12वी विज्ञान करायचे, त्यांनी 17 नंबरचा फॉर्म भरून 12वी विज्ञान कंप्लीट करा बरोबर. म्हणजे तुम्ही BA आहे, 12वी विज्ञान लागते. MCVCचे काही वेळेस चालत नाही, जसं सार्वजनिक आरोग्याला MCVC चालत नाही आणि 12वी आर्ट देखील चालत नाही. त्यामुळं माझी विनंती आहे की तुम्ही 100% 17 नंबरचं फॉर्म करून 12वी विज्ञान कंप्लीट करू शकता. त्यानंतर आहे, भारत सेवक समाजचा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा चालतो का? आत्ताच प्रश्न मी सांगितलेला होता की त्यांनी कोणताच चालणार नाही किंवा कोणता पाहिजे असा स्पष्ट उल्लेख केलेला नाही, जसं ठाणे महानगरपालिकेला केला होता. परंतु त्या संदर्भात देखील माननीय मंगलप्रभाजी लोढा यांना पत्र दिलं होतं आणि त्यांना ती कन्सल्ट पण केले होते, परंतु त्यांनी काही रिप्लाय दिला नाही. परंतु रिजेक्ट करतील असं मला वाटत नाही. त्यामुळे ही भारत सेवक समाज जर शासकीय असेल, म्हणजे कसं आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट अप्रुव्हल असेल तर तुम्ही पदविकाधार असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके. बस एवढे काही प्रश्न होते जे वारंवार मला विचारत होते, तर कृपया तेच प्रश्न होते. तर मी काही सिलेक्टेड प्रश्न घेऊन तुम्हाला मी पाठवत आहे, व्हॉट्सअपवर पण करतायत. तर ही व्हिडिओ बघा आणि सगळं जे आहे तुमच्या शंका दूर होतील अशी अपेक्षा करतो. ओके. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.